नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज करमाळा तालुक्यामध्ये ज्या 6 डेड बॉडी होत्या त्या 6 डेड बॉडी सापडलेल्या आहेत. उजनी जलाशयामध्ये 2 दिवस झालं ह्या डेड बॉडींचा शोध सुरू होता आणि हा शोध आज कुठेतरी संपलेला आहे. ह्या डेड बॉडी पूर्णपणे फुगून पाण्यावर तरंगत आल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रशासनाने सुद्धा कोणती हायगय न करता त्या डेड बॉडी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज झरेगावचे जे कुटुंबीय होतं, जाधव कुटुंबीय, त्यातील एक संपूर्ण कुटुंब त्या उजनी जलाशयामध्ये भीमा नदीमध्ये पूर्णतः नष्ट झालेला आहे. त्या ठिकाणी त्याचा जीव घेतलेला आहे. तर आज त्याच झरेगावातील ग्रामस्थ आहेत, सरपंच सदस्य किंवा इथले ग्रामस्थ आहेत, त्यांच्या आपण एक प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की नेमकं त्यांच्या काय भावना आहेत किंवा प्रशासनावर नेमकं प्रशासनाकडनं ती काय मागणी करतायत. नमस्कार, आपलं नाव काय? सोमनाथ महादेव घाडगे, झरेगावचे ग्रामपंचायत सदस्य. बरं. आज आमच्या गावात जो 2 दिवस झालं जे घडलेली घटना 2 दिवस होऊन गेली. आज ह्या घटनेला इतकं मोठा दुःख झाले. झरेगावात अशी पहिल्यांदाच घटना घडली असेल की त्यांच्या घरातले एका मुलाचं अख्खं कुटुंब बसलं, म्हणजे हे उद्ध्वस्त झाले. त्यांच्या मागं त्यांचे आईवडील आज त्या मुलाच्या ह्याच्यावरती उदरनिर्वाह सगळं चालू होता त्यांचा. म्हणजे त्या मुलगा पूर्ण हे करतो त्या घराचं. आज त्या घराचं पूर्ण हे झाले. लहान मुलं 2 अशी होती की त्या मुलांकडे बघितल्यावर आज गावातला कुठलाही व्यक्ती की ते आता ही करू शकत नाही. इतकी मुलं ती गोडच होती की ती आता मुलांना काय सांगता, आपण देवा घरची फुलं असते असे विषय होतो. त्या पद्धतीने जे ह्या मुलांचं म्हणजे वय इतक्या बारक्या लहानपणी त्यांचं हे एवढं मोठं दुःख त्यांच्यावर सावडं झालं. आणि आमच्या गावावर 2 दिवस झालं पूर्ण कुठलीही व्यक्ती आज 2 दिवस झोपलेली नाही आत्तापर्यंत. कारण रोज म्हणजे ते बातम्या चालू होती, याला ती म्हणजे गवली. आणि ह्या गोष्टीला फक्त आजची जी हे लहानसं जे आहेत ह्यांच्या जे काही चुकीमुळं आणि कुठं काय ह्याच्या घटनेमुळे ही घटना घडली की वातावरण असताना ती लहानसं पलीकडे जाण्यास ह्यांनी हे केले, त्यामुळं ती लहानसं बुडली. आणि त्या लहानसंमधनं ही जी व्यक्ती आमच्या गावातली 4 आणि त्यांच्या गावातले 2 अशी 6 व्यक्तींचा आज तालुक्यातल्या पूर्ण म्हणजे घर उद्ध्वस्त झाल्यात. आणि आता त्यांच्या मागे जी शासनाने ह्यांची दखल घेणे पाहिजे की येणारे तिकडे जे जाणारे लोक आहेत, प्रवासी इकडून जाणारे तिकडे आहेत, त्यांच्या लोकांसाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे. किंवा हे लान्सचं काही ह्यांचं कसं बाबा सुविधा आहे. आणि लान्समध्ये त्यांनी काय आता जी काय परवानगी आहे का नाही किंवा माहीत नाही की लान्सला परवानगी आहे का नाही तिकडे चौक. आणि त्यांच्यापेक्षा त्या म्हणजे वाचवण्याची काही सामुग्री किंवा त्यांनी जी काय ठुली का नाही त्या लान्समध्ये परवानगी होती का नाही हे कोणालाच अद्याप माहीत नाही. आता एक गोष्ट आहे की ज्या घर पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांच्याला आई वडील आहेत वा म्हातारे आहेत असं समजतं. तर प्रशासनाकडनं आता सध्या तुम्ही काय अपेक्षा ठेवताय? प्रशासनानं कशा प्रकारची मदत करावी असं तुमची मागणी आहे? आता शासनाने त्यांची मदत होईल का? हां, पूर्ण लोक हे केलं पाहिजे. हां, इथं एक दुसरे सदस्य आहे, सरपंच आहे. काय तुमची काय अपेक्षा आहे गावचे सरपंच? नुकसान भरपाई म्हणून त्यांना शासनाने प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत केली पाहिजे. कारण त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णतः तो त्या मुलावरती अवलंबून होता. वडील म्हातारे आहेत, वयस्कर आहेत. त्यामुळे प्रशासनाने ह्याच्यावरती जबाबदारी न झटकता व्यवस्थित लक्ष देऊन त्याला मदत कशी मिळता येईल, तालुक्याच्या प्रतिनिधींनी सुद्धा यात लक्ष घालून मदत मिळवण्यासाठी प्रत्येकाने मदत केली पाहिजे. जे मयत झालेले आहेत जाधव, त्यांचा काय व्यवसाय होता, काय नेमकं ते करत होते? आणि त्यांच्या पत्नीसुद्धा गृहिणी होत्या का? नेमकं काय शेती व्यवसाय इतर काय? ते कुटुंब हे शेती कामातलंच कुटुंब होतं. पण तो मुलगा जो आहे तो प्लंबिंगचा व्यवसाय करत होता. त्याची पत्नी जी आहे ती गृहिणीच होती. आईवडील हे शेतात काम मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह होता. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. गावासाठी, त्यांच्या कुटुंबियासाठी ही एकदम मोठी घटना घडलेली आहे की ह्या गोष्टीला शब्द नाहीत सांगण्यासाठी. निशब्द होण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळता येईल ह्या 6 लोकांना त्याची प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे. ज्या वेळेस पहिल्यांदा तुम्हाला कळलं की झरे गावातीलच एक आपलाच सहकारी, आपलाच गावकरी, आपलाच एक ग्रामस्थ त्या उजनी धरणामध्ये कुठंतरी मयत पावलेला आहे किंवा त्या ठिकाणी
जलसमाधी मिळलेली आहे, त्यावेळेस नेमकं विश्वास बसला होता का नेमकं कसं काय? शून्य झालं होतं म्हणे एकदम, म्हणजे ते विश्वास बसण्यासारखीच गोष्ट नव्हती. कारण ते जे निष्पाप 2 जे बळी गेलेत लहान मुलांचे, त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते शब्दच नाहीत की बाबा काय बोललं पाहिजे ह्याचे शब्दच नाहीत आमच्याकडे. कारण ती लहान मुलं, मुलगा 1.5 वर्षाचा, मुलगी 3 वर्षाची, काय ते म्हणजे त्यांनी अजून त्यांना जग बघायचं होतं, आई बाप कळायचे होते, तोपर्यंत देवाने त्यांच्यावर घाला घातला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एक सातत्याने एक मागणी होते की त्या ठिकाणी पूल झाला पाहिजे. प्रशासनाकडून पुलाची मंजुरीसुद्धा मिळाल्याची म्हणजे सध्या तरी माहिती मिळत आहे. हा पूल होणं किती गरजेचं आहे आणि तिकडच्या भागासाठी त्या पुलाचा कशा प्रकारे उपयोग होईल? काम हे पुलाचं युद्ध पातळीवरती झालं पाहिजे. कारण या अगोदरसुद्धा निष्पापांचा बळी गेलेला आहे आणि ही जी घटना झाली आहे त्यात प्रशासनाने ज्या लॉन्च आहे त्याला परवानगी होत्या नाही होत्या ह्याची बाब लक्षात घेऊनच इथून पुढं परवानग्या देऊनच त्यांना तो प्रवास केला पाहिजे. कारण ह्या घटना परत झाल्या नाहीत पाहिजे. ह्यात पूर्ण कुटुंब बरखास्त होणं ही गोष्ट इतकी सोपी नाही. त्यामुळे इथून पुढं शासनाने परवानग्या देऊन त्या लॉन्चमध्ये लाईफ जॅकेट आहे का ह्या गोष्टीची सगळी शहानिशा करूनच त्यांना इथून पुढं वाहतूक येण्याजाण्यात केली पाहिजे आणि पूल हा युद्ध पातळीवरती झाला पाहिजे. तर नक्कीच या ठिकाणी हे होते सरपंच आणि गावचे ग्रामस्थ. त्यांनी त्यांची प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे की जे मयत कुटुंब आहे त्या कुटुंबाला 5-5 लाख रुपये देऊन त्या कुटुंबाला कुठंतरी आर्थिक मदत द्यावी आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना झाली त्या ठिकाणीसुद्धा आपण काल ग्राउंड रिपोर्ट केला होता. तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या. त्यावेळेस त्या लोकांचं म्हणणं एकच होतं की हा इंदापूर ते चिकलठाण हा 8 ते 9 किलोमीटरचं अंतर आहे. इथून आम्हाला इंदापूर हे जवळ येतं आणि तिथून आम्हाला हॉस्पिटल, शाळा, दवाखाने हे जवळ येतात. त्यामुळं हा मार्ग जवळ येण्यासाठी पूल लवकरात लवकर करावा अशा प्रकारची मागणी होती. आणि आजसुद्धा जे मयत जाधव कुटुंब झालेलं आहे संपूर्णतः त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि प्रशासनाने अशा प्रकारच्या घटना परत वारंवार होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. लान्स चालकांना परवानगी देऊन त्यांच्याकडे योग्य त्या सुविधा आहेत का नाही हे सुद्धा पाहावं. अशा प्रकारची झरे येथील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि येथील ग्रामस्थांची सध्या तरी मागणी दिसून येते. तरी येणाऱ्या काळामध्ये आत्ताचा जो अपघात झालेला आहे हा अपघात लक्षात घेऊन प्रशासन किती सावधानतेनं वागतं आणि त्याच्या उपाययोजना करतं हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सहकारी प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.